मार्जरी, मार्जरी, मला वाचव याच्यातनं. प्लीज काहीतरी कर मार्जरी. म्हणजे रे, मी तुला आधीच बजावलं होतं, सावध रहा. पण तू काळजी घेतली नाहीस. मार्जरी, तुलाही माहितीये मी घरातल्या गोष्टींपासून लांब नाही राहू शकत. आता मला सांग मी काय करू. मला वाटलं होतं की बोट नीट झाली तर हे सुद्धा होईल, पण बघतेस ना माझी काय अवस्था झाली आहे ते. आता हे असे हात घेऊन मी कशी जाऊ सगळ्यांसमोर. काहीतरी उपाय सांग मार्जरी. एक उपाय सापडलाय मला. बोल. मी आता जे सांगणार आहे ते केलंस तर तुझे हात पुन्हा आधीसारखे होतील. इथून पुढे अशा प्रकारचा त्रास होणार नाही, किमान ह्या पवित्र काळात तरी. उपाय काय मार्जरी? नाही, तुझ्याकडे हा एकमेव मार्ग आहे म्हणजे रे. आतापर्यंत मी कोणासमोर झुकले नाही आणि यापुढे झुकणार नाही. ना आय डोंट ट्रस्ट दॅट मॅन. त्याला पैसे नाही देऊ शकत. ऍटलीस्ट नॉक तरी करत जाणं येताना. माझ्याच खोलीत येताना नॉक कशाला करायला हवाय? याव तू पण कशाला घेऊन आलीस? अरे मला सगळं कळलंय तुझ्या प्रोटीन शेक बद्दल, पण आपलं ठरलं होतं ना की ही गोष्ट तरी सिक्रेट ठेवूया आपल्यात. मग अरे हो, पण हे पैसे तू इथनं हलवणार होतास की नाही? ऑब्विसली मी पैसे घरातून हलवणार होतो, पण मॉम बाहेर मला असं विश्वासातला एकही माणूस भेटत नाहीये ज्याच्याकडे मी हे पैसे देईन. उगाच मी कोणाला पैसे दिले आणि तो अथर्वाकडे पचकला ना, सगळा गेम उलटा होऊन जाईल. अरे बाहेर कशाला, आम्ही आहोत ना विश्वासातले. बर पैसे मोजलेस का तू? मला सांग, मी मोज. दे दे दे. वडील 40 लाख रुपये आहेत. कधी बघितले तरी आहेत का मोजायला चाललेत? शांत बसा जरा. उशिरा खाली टाक, खाली टाक. नाही कपाटावर ठेव. अरे जरा शांत बसा. ही उशी अशी बेड खाली ठेवली, कपाटावर ठेवली ना तर जास्त संशय येईल. शांत बसा जरा. हा मॉम दरवाजा सोडा. हा बस बस, लवकर लवकर बस. कोण आहे? अरे इट्स मी माया. दार उघडा. काय चाललंय काय? हा, आजकाल घरात सगळेच डोर लॉक करून बसतात. इम्पॉर्टंट मीटिंग चाललेली का? आई वडील आणि मुलगा असे गप्पा मारू शकत नाहीत का? बरं आहे. कसं आहे, अचानक पैसे आले तर ते इन्व्हेस्ट कसे करायचे याबद्दल मी सल्ला देत होतो याला. ओके बर. पण माया, तू कशासाठी आलीस इथे? अच्छा, नाही मी बसच. ऍक्च्युली मला एक प्रश्न पडला होता की मला विचारायचं होतं, मंजिरी मॅडमना कुठली मेडिकल हिस्ट्री आहे का जी आपल्याला माहीत नाही किंवा त्यांनी आपल्यापासून लपवली आहे? आता सगळ्यांना माहित नाही म्हटल्यावर ते आम्हाला कसं माहिती असतं नाही का? काय मी सिरियसली विचारते, आहे का असं काही, म्हणजे एखादा रोग, एखादा डिझीज जो त्यांना झालाय जे आपल्याला माहित नाही, असं काही आहे? नाही असं काही नाहीये. मंजिरीला काही झालेलं नाहीये. पण तू का विचारतेस?
नाही मी सहज विचारते, म्हणजे कदाचित असं काही घडू शकतं किंवा त्यांच्यासोबत झालंय त्याच्यामध्ये त्यांची बोटं अशी वाकडी वगैरे होतात किंवा त्या कापतात, त्यांना चक्कर वगैरे येते. सहज काळजीपोटी त्यांची दगदग जास्त होते ना, म्हणून. बोटं वाकडी होतात? बापरे, म्हणजे असा काही आजार असतो का? नाही मी फक्त उदाहरण देते, एक्झाम्पल आहे, बाकी काहीच नाही, सहज विचारलं. माया, आम्ही तिघे काय वेडे वाटलो तुला? सहज उगाचच असंच म्हणून तू कधीच काही विचारत नाहीस. काय झालंय? अरे नाही रे, मी सहज विचारलं. एनिवेज वेज तुम्ही करा तुमचं इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग कंटिन्यू. ही माया आता काय बोलत होती नक्की? खरंच त्या मंजिरीला असा काही आजार आहे का? नाही रे, काही आजार बिजार नाहीये तिला. ही उगाच आपली चौकशी करते, पावडारके काहीतरी बडबडतीये. आणि हे बघ, आता मायाकडे नीट लक्ष द्यायला हवंय. हल्ली ना विचित्र वागायला लागली आहे ती. आणि एक गोष्ट, महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ह्या पैशाच्या बाबतीत कुणालाही काहीही कळता कामा नाही. मायाला तर नाहीच नाही. हा, अजिबात सांगू नका तिला काही. हा, आणि तुम्ही अचानक पैसे आले तर इन्व्हेस्टमेंट कशी करायची हे सांगत होता तिथं तुम्ही. ती उशी मारणार आहे. गप्प बस. या घराची सून व्हायची लायकी नाहीये तुझी मीरा. आईसाहेब नाही, आजपासून बाईसाहेब म्हणायचं. माझ्याकडून तुला सुनेचा दर्जा कधीच मिळणार नाही. तुझ्यासारख्या धूर्त मुलीला या घरात कणभरही जागा मिळणार नाही. मार्जरी, तू सांगितलेला उपाय मी करणार नाही. मला इथेच असंच राहावं लागलं तरी चालेल, मी नाही करणार. आईसाहेब, मी मीरा. दार उघडा ना. ये आईसाहेब, उठा ना, थोडंसं खाऊन घ्या. मीरा, तू ठेवून दे, मी खाईन नंतर. आईसाहेब, वेदाच्या बाबांनी डॉक्टरांना बोलवलंय, ते येतीलच. मीरा, तुम्ही दोघं मला लहान समजता का? सहन होण्यापलीकडे जर का मला त्रास झाला असता तर मी तुम्हाला स्वतःहून सांगितलं असतं. मी अंगावर कशाला काढीन? तुला जपणार